डॉक्टर भारत पाटणकर सर हे पुढच्या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं. आदरणीय किशोर ढमाले सरांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. हो, सर्वांनी पुढे यावं, पुन्हा एकदा विनंती आहे. मध्ये खूप गॅप्स दिसत आहेत. सर प्लीज सर्वांनी कृपया पुढे यावं, मध्ये कुठलीही गॅप सोडू नये अशी विनंती आहे. पुढचा परिसंवाद आहे मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्या व मनोगते. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने धरणग्रस्तांच्या असलेल्या मागण्यांचा आढावा घेणार आहोत. या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर. आणि प्रातिनिधिक रूपात मुळशीतील काही धरणग्रस्त, मुळशीतील काही स्थानिक नेते म्हणूया आपण, काही माजी सरपंच, माजी सरपंच या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. धरणग्रस्त स्वतः सहभागी होणार आहेत. मी विनंती करतो सर्वप्रथम बारपे गावचे अनिल मापारे यांना की त्यांनी कृपया इथे विचारमंचावर यावं. अनिल मापारे, बारपे गाव. विजय दळवी माजी सरपंच माले या गावचे माजी सरपंच विजय दळवी यांनी देखील कृपया विचारमंचावर यायचं आहे. भाऊ मरगळे माजी सरपंच टेमघर, भाऊ मरगळे माजी सरपंच टेमघर. सुनील पासलकर विद्यमान सरपंच मुळशी खुर्द, सुनील पासलकर विद्यमान सरपंच मुळशी खुर्द. हनुमंत सुर्वे माजी सरपंच जामगाव, हनुमंत सुर्वे माजी सरपंच जामगाव. प्रकाश वाघ विद्यमान सरपंच वाघवाडी, प्रकाश वाघ विद्यमान सरपंच वाघवाडी. गोविंद सरुसे भांबर्डे गावचे, भांबर्डे गावचे गोविंद सरुसे. आणि सुनील वाघ यांनी सुद्धा विचारमंचावर यावं. डॉक्टर सुनील वाघ यांनीही विचारमंचावर यावं. हा परिसंवाद सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या काही सूचना मला प्रेमळ सूचना कराव्याशा वाटतात. त्या म्हणजे आत्तापर्यंतच्या दिवसभराच्या आपल्या परिसंवादामध्ये मुळशी सत्याग्रहाचा इतिहास, तो कसा घडला याची चर्चा सविस्तर झालेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण मान्यवरांनी कृपया वेळ दवडला नाही, तर आपण प्रामुख्यानं मागण्या काय आहेत, समस्या काय आहेत याचं प्रॅक्टिकल जे काही आपलं बोलणं आहे ते भारत पाटणकर सरांकडे समोर मांडूया. ते आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा जमिनीवरचा अनुभव प्रचंड आहे, दांडगा आहे. तर ते त्यांच्या अध्यक्षीय जी काही टिप्पणी करतील, मार्गदर्शन करतील, त्याच्यामध्ये ते आपल्याला प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय काय असू शकतात किंवा दिशा काय असू शकते याच्याबद्दल सांगू शकतील. त्यामुळे कृपया आपण त्या सत्याग्रहाचा इतिहास आणि त्याचे डिटेल्स, त्याचे तपशील याविषयी न बोलता आपल्या गावातल्या आणि आपल्या मुळशीकरांच्या ज्या मागण्या आहेत आणि ज्या समस्या आहेत यांच्याविषयी जास्त चर्चा करूया. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो अनिल मापारे, बारपे गाव. अनिल मापारे. आजच्या मुळशी सत्याग्रह शताब्दीनिमित्त अखिल महाराष्ट्र मुळशी सत्याग्रह या परिषदेच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. याबद्दल मी आपलं प्रथम सर्वांचं स्वागत करतो. मी जास्त वेळ घेणार नाही. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ह्या संघर्षामध्ये कसा आला याची छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे 2017 ते 2018च्या दरम्यान माझं स्वतःचं राहतं घर जे पूर्वजांपासून होतं ते घर कुटुंबाचा विस्तार झाला आणि विस्तार झालेल्या कुटुंबाला अजून थोडंसं घर वाढवण्याची गरज पडली. ह्या निमित्तानं मी माझ्या छोट्या घराचं बांधकाम चालू केलं. आणि ह्याच्या अगोदर जसं मला कळते ह्याच्यामध्ये माझं संपूर्ण गाव हे टाटा कंपनीच्या जागेमध्ये आहे. आणि ह्यापूर्वी अशी अनेक माझ्या समोर घरं झाली, तिथं मला कधी त्या घरांना कधी त्यांनी अडचण निर्माण केली नाही. परंतु ते टाटाचं मॅनेजमेंट आहे, प्रत्येक वेळेचे अधिकारी वर्ग, प्रत्येकाचा काम करण्याचा बेस हा प्रत्येक वेळेस वेगळा राहतो. आणि माझ्या घराचं ज्यावेळेस काम चालू झालं, संपूर्ण पाया बांधकाम झालं, पत्रा लेवलपर्यंत काम झालं आणि टाटा कंपनीने मला नोटीस पाठवली की तुम्ही त्या घराचं काम करू शकत नाही, तुम्ही ते काम थांबवा. मी त्याच्याकडे काय फारसं लक्ष दिलं नाही की यापूर्वी गरज आली तेव्हा काही झालं नाही, म्हणून मी जवळजवळ पत्रा टाकून झाला आणि मला पुन्हा नोटीस आलं प्रांत अधिकारी आणि कोर्टाचं. एक 15 दिवसाच्या मागं पुढं दोन्ही नोटीस आली. आणि माझ्याबरोबर या ठिकाणी परीट वस्ती माल्यामध्ये कडू फॅमिली त्यांनासुद्धा ह्या बाबतीत दोन्ही
परिवारांना त्यांचं नोटीस आलं आणि आम्ही दोन्ही परिवारांना त्यांनी एक महसूल न्यायालय आणि दिवाणी न्यायालयामध्ये आमच्या परिवाराला त्या ठिकाणी नेण्याचं त्यांनी काम केलं आणि त्या खऱ्या अर्थानं या मुळशी धरमभागामध्ये संघर्षाची ठिणगी जी पेटली ती आजपर्यंत आम्ही या सत्याग्रहाच्या निमित्तानं मग मुळशी सत्याग्रहानंतर आम्ही अनेक मुळशी सत्याग्रह पर्व दुसऱ्या या निमित्ताने या भागामध्ये बरेचशी कामं केली. चळवळीचं सरकारमार्फत निवेदन पत्रव्यवहार केला. परंतु हे सगळं करत असताना मग प्रशासन आणि धरणग्रस्त आणि टाटा कंपनी हा तिहेरी संगमामध्ये आम्हाला मात्र येथील जी राजकीय परिस्थिती जर पाहिली तर अगदी म्हणण्यासारखी तेवढी चांगली नाही आहे की आपल्या स्वार्थासाठी काहीतरी राजकीय हेतुपोटी या भागातील धर्मभागातील लोकांना फक्त गृहीत धरून त्यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतात आणि धर्म भागाचं जर खऱ्या अर्थाने किंवा कुटुंबाला न्याय द्यायचं काम जर करायचं असेल तर त्यांनी ते केलं नाही. आणि शासन दरबारी आम्ही अनेक पत्रव्यवहार केले परंतु आम्हाला टाटा कंपनी सांगायची आमची देण्याची क्षमता आहे, तुम्ही प्रशासनाकडनं किंवा सरकारकडनं मागण्या मान्य करून आणा. एवढे पत्रव्यवहार केले. त्या निमित्ताने आम्ही 2 साप्ताहिक प्रकाशित केली तरी त्याचा काही उपयोग केला नाही. परंतु आम्हाला धरणग्रस्तांना फक्त फुटबॉलसारखी टोलाटोलीची कामं केली आणि आज तगाईत हा जवळजवळ धरणभागात 5 ते 6 कुटुंब जे आहेत की त्यांनी नोटीस पाडून त्यांची घरं थांबवलेली आहेत. ती स्थिती कोर्टाकडनं आधार घेऊन स्टे ऑर्डर दिलेले आहे. त्यामुळं पुढं आम्हाला जाता येत नाही आणि काय करतात नाही. या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी सांगेल की या समाजाच्या शेवटच्या घटकाला खरं न्याय द्यायचा असेल तर स्थानिक पातळीवर उतरून काम करायला पाहिजे. त्या निमित्तानं मी अनिल दादांचं स्वागत करतो की आपण या व्यासपीठाचं आमचं हक्क अडचणी मांडण्याचं आपण या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून दिला आणि या व्यासपीठाच्या निमित्तानं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामधून आज मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेत. त्यांनी आमचे काही मागण्या मी या ठिकाणी तुम्हाला परत ह्याच्यामध्ये सांगतो. प्रथम याच्यामध्ये गावठाणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जवळजवळ 100 ते 100 वर्षे उलटून गेले तरी देखील ही कुटुंब आहेत त्याच जागेवरती आहेत. 18 सुविधा जर त्या ठिकाणी घ्यायच्या असतील तरी ही 7/12 जो आहे तो टाटाच्या जागेवर आहे. त्यामुळं कुठलीही योजना त्या ठिकाणी आणायची असेल तर टाटा कंपनी त्याची NOC देत नाही, काम करता येत नाही आहे. म्हणून प्रथम माझी मागणी अशी राहणार की आहे त्याच जागावरती त्या कुटुंबांना गावठाणासाठी शासनाच्या मार्फत टाटाकडनं जमीन संपादित करून त्या गावाला ती जमीन गावठाण म्हणून घोषित केली पाहिजे. दुसरी ह्याच्यामध्ये अशा अनेक काही समस्या आहेत. मग शाळा दुरुस्ती आहे, ST पिकअप शेड आहेत, CSR फंडा जो या वीज पुरवठ्यामधून जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टाटाचा CSR फंड उपलब्ध होतो त्या CSR फंडातनं या ठिकाणच्या ज्या मागण्या आहेत या धरणग्रस्तांच्या त्यातनं त्यांची कामं झाली पाहिजेत. ही पण आमची एक प्रामुख्याने मागणी राहणार आहे. त्याचबरोबर मागं जर त्याचा विचार जर केला तर जवळजवळ 100 वर्षाच्या मागे ह्या आमच्या धरम भागातल्या जे 4-5 पिढ्या आहेत या टाटामुळं अख्ख्या बरबाद झालेल्या आहेत. येथील तरुण आरोग्य, शिक्षण, दळणवळण या सगळ्या सुविधा अभावी त्या ठिकाणी कुठलाही युवक वर्ग त्या ठिकाणी ह्या सुविधा नसल्यामुळे संपूर्ण पुणे या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या उदाहरण येण्यासाठी त्या ठिकाणी गेला. याचं याला कारण राहणार आहे टाटा आणि येथील प्रशासन. त्यामुळं या पुढील जरी समाज या तरुणांना गावाकडे जर आणायचा असेल तर हा त्यांचा जो मूलभूत प्रश्न आहे, त्याच्या मूलभूत मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत. एवढ्याच या निमित्ताने मी या ठिकाणी थांबतो. आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. थांबतो. जिंदाबाद. यानंतर विजय दळवी, माजी सरपंच माले. आजच्या या शेवटच्या सत्रातील परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि धरणग्रस्त बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा मागण्या आणि सूचना या ठिकाणी या दिवसभराच्या चर्चा सत्रातून आपण ऐकल्यात. मी फार काय बोलणार नाही, परंतु येथील एक महत्त्वाची समस्या म्हणजे शिक्षणाची सोय. टाटा पॉवर कंपनीने त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी पूर्वी CSRमधून शाळागृह बांधकाम, शिक्षण निवास यांच्या इमारती बांधल्या. परंतु आता माध्यमिक शाळा जिथं पोमगाव, त्यानंतर आंबवणे, आमची मुळशी धर्मभाग शिक्षण मंडळाची मालेतली एक शाळा आणि तामिनीची शाळा
या शाळेमध्ये येणारा जो विद्यार्थी आहे त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था प्रामुख्याने या ठिकाणी अडचण भासते. आता प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतोच. आता या ठिकाणी आमचे उपस्थित ॲडव्होकेट प्रशांत जोरी जे संभेगावचे सरपंच आहेत साहेब, ते स्वतःच्या खर्चाने त्यांनी एक बस केली आणि त्या बसमधून इथले विद्यार्थी आमच्या या माल्याच्या शाळेमध्ये येतात. म्हणजे आमची सोय आम्हालाच करावी लागते. ज्यांच्यामुळं आम्ही विस्थापित झालो, ज्यांच्यामुळं आमची गैरसोय झाली, आमची प्रमुख मागणी आहे की या टाटा पॉवर कंपनी या धरण भागातील सर्व विद्यार्थ्यांची प्रवासाची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. दुसरा एक माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हजारो एकर जमीन आज टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात आहे. ही सर्व जमीन अकृषिक आहे आणि शासन त्याच्यावरती प्रति चौरस मीटरला 10 पैसे इतकी आकारणी करतो आणि त्याच्या 7 पट जिल्हा परिषद सेस आणि 1 पट ग्रामपंचायत सेस अशा पद्धतीची आकारणी होते. आणि ही जी काय आकारणी होते तर हा जो संपूर्ण महसूल आहे हा खरंच त्या पद्धतीने आकारणी होती का, ही मला या परिषदेच्या माध्यमातून आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की याची माहिती घेतली पाहिजे. शक्यता आहे की क्षेत्रफळ आकारणी याची तफावत असली पाहिजे जेणेकरून हा महसूल आमच्याच भागात वितरित केला जाईल. जो जिल्हा परिषदेचा 7% आणि ग्रामपंचायतीला 1% हा जो सेस आहे तो आमच्या गावात मिळेल. आमच्या गावातील सोयीसुविधा या माध्यमातून होतील अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजयजी. अतिशय नेमक्या आणि नेटक्या शब्दात, मोजक्या शब्दात तुम्ही मागण्या आणि समस्यांचा आढावा घेतलात. मी विनंती करेन टेमघरचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांना. आज मुळशी सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या परिषदेच्या अखेरच्या सत्राचे अध्यक्ष सन्माननीय भारतजी पाटणकर साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व धरणग्रस्त. खरं तर मी सुरुवातीलाच या परिषदेचे सर्व आयोजक आमचे सन्माननीय मित्र अनिल बाप्पू पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सर्वांचा आभार मानेल की या चळवळीच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्र देशामध्ये काम करणारे आदरणीय बाबाजी आढाव असतील, मेधाताई पाटकर आणि डॉक्टर भारतजी पाटणकर यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं जे महत्त्वाचं काम केलं त्यांनी, त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे मनापासून आभार मानेल की वेगवेगळ्या क्षेत्रात ही आपापली कामं करतात पण एकाच व्यासपीठावरून मग अशी कोणीतरी सांगितलं की ही एकजूट बांधण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एक धरणग्रस्तच आहे, मी टेमघर प्रकल्पग्रस्त म्हणून थोडक्यात 1-2-3 मागण्या मांडत आहे या ठिकाणी. टेमघर धरण हे युती सरकारच्या काळात 96-97ला भूमिपूजन झालं आणि माझ्या लावार्डे, वेगरे आणि टेमघर ही 3 गावं त्यामध्ये प्रामुख्याने 900 शेतकरी आणि 1000हून अधिक एकर जमीन त्यामध्ये गेली. आणि विशेष करून बऱ्याच धरणांना जे लाभ क्षेत्र असतं तसं टेमघरला कुठलंही लाभ क्षेत्र घोषित केलं नाही आणि त्याचं पाणी मात्र पुणे शहराला वापरायला गेलं. आणि म्हणून आमचं शिरूर आणि खेड तालुक्यात एक 90% पुनर्वसन झालं. अगदी मोजक्या 10% पुनर्वसन पाटणकर साहेब तुम्हाला सांगतो की राहिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही अशा कुठल्याही चळवळीशी जोडलेलं नव्हतो. त्यामुळं हे 10%मध्ये ज्या पर्यायी जागा मिळाल्या, धरण पूर्ण होऊन 2001 साली पहिल्यांदा पाणी साचवायला सुरुवात केली. गळतीच्या माध्यमातून मला वाटतं ते फार महाराष्ट्रात चर्चेत आलं. त्याच्यावर 100 कोटी रुपये खर्च करून गळतीचं 70-80% कामही केलेलं आहे. आणि या अनिल बापूंच्या संघर्ष गाथेत त्यातही टेमघरचा एक लेख स्वतंत्र आहे. आणि म्हणून 25 वर्ष होऊन सुद्धा आमच्यासारख्या धरणग्रस्तांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही काय 10% लोकांना. त्याचप्रमाणे 1000 जी कुटुंब गेलेली आहेत, 1000 घरं या 3 गावातली गेलेली आहेत. आणि या 3 गावातल्या 1000 आपण जो साताऱ्याचं उदाहरण सांगितलं, कोल्हापूरचं, घर बांधणी अधुनात आम्हाला एकालाही मिळालेलं नाही. आमच्या तिथं धनगर, आदिवासी, कातकरी अशी भूमिहीन अजून कुटुंब बरीच आहेत की ज्यांचे भूमिहीन दाखलेही त्या काळातले आहेत पण एकही लाभार्थी हा भूमिहीन 1 एकरला पात्र राहिलेला नाही. त्याचप्रमाणे त्यावेळेस मगाशी कोणीतरी उल्लेख केला अरुण भाटिया साहेबांचं, त्यावेळेस त्यांनी परिपत्रक काढलं होतं, त्याची कदाचित अंमलबजावणी झाली की नाही मला माहीत नाही. त्यामध्ये पुणे शहराला पाणी वापरणार म्हणून कॉर्पोरेशनमध्ये आणि इतरत्र 10% जागा ह्या धरणग्रस्तांना राखीव ठेवल्या जातील, परंतु त्यातलीही एकही जागा आमच्या धरणग्रस्तांपैकी भरलेली नाही. आमचा रिंग रोडचा प्रश्न आहे,
त्यावेळेस सरकारने अशी चूक केली, इथं 100 वर्ष झालं तसं आमची 25 वर्ष, 100% गावच पुनर्वसन दाखवले तिने. आणि म्हणून राहिलेल्या जो लोकांचा विषय होता त्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष आजही रस्ता, लाईट, पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित होती. त्यात थोड्या बहुत सुधारणा आता झालेल्या आहेत, तरी देखील रस्त्याच्या सुविधेपासून आजही आमच्या लोकांना जर जायचं असेल दवाखान्यात वगैरे तर 8-8, 10-10 किलोमीटर चालत जावं लागतं. अशी अवस्था आजही आहे. म्हणून आमचा रिंग रोडचा एक प्राधान्याने प्रश्न आहे. आणि म्हणून या माध्यमातून, या परिषदेच्या माध्यमातून ह्या टेमघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा आपण प्राधान्याने विचार करावा. आणि आपण ज्या पद्धतीने कोल्हापूर आणि सातारामध्ये घरबांधणी अनुदान 1,67,000 जे दिलं ते जर आम्ही कागदाची पूर्तता करू, त्या संकलन यादी देऊ, घर गेलेलं 12-2 नोटीस सहित देऊ, ते जर आपण त्यासाठी आमच्याबरोबर थोडीशी शाबासकीची पाठीवर थाप दिली तर नक्कीच तो लढाई आमचा यशस्वी होईल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे धन्यवाद मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्री भाऊ मरगळे. यानंतर पुन्हा आपण मुळशी धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे वळतोय. यानंतर हनुमंत सुर्वे, माजी सरपंच जामगाव, यांना मी विनंती करतो. धन्यवाद. अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद 2025 मुळशी सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी नियोजित केल्याबद्दल प्रथमतः अनिलजी पवार, त्यांचे सर्व सहकारी यांचं आभार व्यक्त करतो. कारण हा लढाच असा चालू झालेला आहे. पूर्वीपासनं नगरवरून सेनापती बापट आले, त्यांच्याबरोबर बुसकुटे आले, ते बाहेर येऊन इथं मुळशी धरणग्रस्तासाठी लढा चालू केला आणि न्याय मिळवून दिलेला आहे. परंतु जेव्हा 100 वर्ष झाली, आज अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत पूर्ण धरणग्रस्त आहेत पाटणकर साहेब. एक साधं उदाहरण देतो. 4 वर्षापूर्वी गावठाणाचा मुद्दा उपलब्ध झाला, म्हणजे पूर्वीपासून आहे. परंतु पूर्वीची लोकसंख्या, आताची लोकसंख्या वाढत चाललेली, प्रत्येकाचं घर दुभागत चाललेलं आहे. गावठाणाची जी मर्यादा आहे ती कमी पडत चालली. त्यामुळे गेले 4 वर्षापूर्वी सर्व ग्रामपंचायतीने तहसीलदार असन, BDO असेल त्यांच्याकडून ठराव करून दिले. ठराव करून दिल्यानंतर 4 वर्षानंतर ते ठराव कलेक्टरकडे गेले. परंतु इथे जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, मी आरोप करत नाही, परंतु जे सत्यता आहे ती सांगतो, ते ठराव करून दिल्यानंतर वेळोवेळी आम्ही आंदोलनं करून, अनिल पवार असतील, आमचे धरणग्रस्त असतील, पूर्ण आंदोलनं करून पाठपुरावा केला. पण कलेक्टरचे असे प्रकारे पट्टी मारून ठेवलेली की ते पुढं समोर मागणीला गेलो ते टाटा कंपनीवर टाकतात, टाटा कंपनी कलेक्टर अधिकारावर टाकतात. आणि त्याला मार्ग काढताना जो पुढारी मध्यस्थी असतो लोकप्रतिनिधी, तो लोकप्रतिनिधी त्याप्रमाणे काम करत नाही. मगाशी मी सकाळपासून होतो, मगाशी गेलो, मगाशी झाले अजित पवारची मीटिंग झाली, ते हे झालं, त्या गोष्टी सांगितल्या, परंतु ते अजिबात सत्यता नाही. तुमच्याकडे आहे पाटणकर साहेब. कारण काय आहे, हे सगळं तात्पुरते फक्त तेवढ्यापुरते तयार करणार, माहोल तयार करणार, तिथं बसणार, त्या प्रक्रिया करणार. पण ते प्रक्रिया झाल्यानंतर त्याची जी उपलब्धता असती ती अजिबात कुठल्या प्रकारे होत नाही, ही सत्यता आहे. त्यामुळे ते पाटणकर साहेब, तुम्ही असतील, मेधाताई असतील, तुम्ही आज वेळ कासून आमच्यासाठी आला तिथं, त्याबद्दल तुमचा आम्ही फार उपकार आभारी आहोत. कारण इथून पुढे आम्ही आंदोलन करतोय, करत राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत. मागे आम्ही एक गावभेट दौरा काढला धरणग्रस्तांसाठी. अनिल भाऊ आमच्याबरोबर होते, विजय दळवी होते, गोविंद सरवशे, इथले धरणग्रस्त जवळजवळ सगळे होते. प्रत्येक गावात जाऊन धरणग्रस्तांच्या काय मागण्या आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या काय मागण्या आहेत, त्या मागून घेतल्या, ठरवून घेतल्या. परंतु जाता जाता वाघवाडी हे असं गाव आहे एक की 100% गावठाण हे टाटा कंपनीत आहे. तिथं घरकुलाची कामं चालू होती, शासकीय घरकुलाची कामं चालू असताना हे टाटाचे अधिकारी, त्यांच्याबरोबर काही बरोबर पैलवान मंडळी, बॉडीगार्ड, हे सगळे मिळून तो अधिकारी घेऊन गावात जाऊन जो लाभार्थी घर बांधायचा
त्याला दादागिरी करून पोलीस केस करून त्याला ते त्रास देत होते. नशीब आम्ही त्या टायमिंगलाच तिथं गेलो. त्या अधिकाऱ्यांनी ते प्रकार चालू असताना आम्ही सर्वजण एकत्र असताना त्या अधिकारी बोलवून घेतलं. अधिकारी ज्यावेळी उर्मट बोलायला लागला त्यावेळी आम्ही कायदा हातात घेतला साहेब. त्या अधिकाऱ्याला एका झाडाला बांधलं आणि चोपला. जे बॉडीगार्ड होते ते पळून गेले. केलं आम्ही. त्याच्यानंतर आमच्यावर केसेस झाल्या इथं पौडवर. आणि जे लोकप्रतिनिधी काही होते त्यांनी त्या केसेस टाकायला झालं ना आम्हाला 8 टाकायला लावलं होतं. परंतु तिथं काही राजकीय दबाव काही गोष्टी झाल्या. त्यानंतर आम्ही आता केस चालू आहे. पण ह्या अशा गोष्टी प्रत्येक गावोगाव होत आहेत. माझ्या गावात माझं जामगाव गाव जिथून दगड ह्या टाटा धरणासाठी वापरला टोटल संपूर्ण दगड ती खाण माझ्या गावात आहे. त्या खाणीचे दगड पूर्ण त्या टाटा धरणासाठी वापरला. परंतु तिथं एक आमची हरिजन वस्ती कातकर वस्ती असती साहेब. त्यांना पाण्याची सोय नव्हती, लाईटची सोय नव्हती, रस्त्याची सोय नव्हती. तिथं कुठलं त्यांचं सार्वजनिक कार्यक्रम व्हायचे ते कार्यक्रम होण्यासाठी काय नव्हतं. परंतु एका संस्थेने मला सहकार्य केलं सरपंच असताना आणि त्यांनी 1800 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचे बाबा आदिवासी वस्तीवर. मग ती जागा उपलब्ध नाही, करणार काय. मग ती मी स्वतः अंगावर घेतलं. म्हणलो आता इथंच करायचं काही असेल ते. मग तिथं ते कामकाज त्या संस्थेला समजावून सांगितलं. ते ग्रामपंचायतीचा ठराव त्यांना दिला बाबा हे बांधायचे काय करायचं. तर म्हणले ग्रामपंचायतीची जागा कुणाची काय कुणाची. त्यांना मी जबाबदारी घेतली साहेब जागा कोणाची का असाना पण त्या कातकर वस्तीत काम झालं पाहिजे, कुठलाही त्रास होणार नाही. साहेब अशी परिस्थिती निर्माण झाली की तिथं कामकाज खोदायला चालू झालं. हे बॉडीगार्ड साहेब त्यांच्या 2-2 गाड्या तिथे यायच्या काम स्टॉप करायचं. 4 दिवस वाट बघितली. मी स्वतः ठरवलं शेवटी एक बांबू घेतला. 4 जणं घेतले गावातले. तिथं रोज जाऊन बसायचं सकाळी. तिथं सकाळी बघितल्यानंतर ते अधिकारी बघितलं ना हाय अधिकारी परत गाडी फिरवून रिटर्न जायची. मग तिथं अशा पद्धतीने 1800 स्क्वेअर फूटचा रूम तिथं त्या आदिवासी वस्तीसाठी बांधून घेतला. त्यांच्या आता लग्न होत आहेत, सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. अशा पद्धतीने इथं काम करायला लागतं आहे. म्हणजे टाटा कंपनीने एवढी त्रास देते की एखादं सार्वजनिक घरकुल त्या मंजूर झालेलं असलं. आता अशी परिस्थिती आहे तिथं 5 घरकुलं मंजूर झाल्यात पण तिथं बांधूनच देत नाहीत. बांधून देत नाहीत काय शासकीय स्कीम आहे. त्यामुळे शासकीय स्कीम असल्यामुळे त्यांनी तिकडं तहसीलदाराला अर्ज, BDOंना अर्ज, परत कलेक्टरला अर्ज, जिल्हा परिषद शिवोंना अर्ज. त्यांना अर्ज गेल्यानंतर ग्रामपंचायतीला तिकडनं पत्र व त्यांची स्वतःची जागा नाही टाटा तिथं बांधकाम करू नका. अशा पद्धतीने शासन आणि टाटा हे एकत्र झालेले आहेत आणि ह्या धरणग्रस्ताचा त्यांनी खेळ लावलेला आहे असा प्रकार झालेला आहे. त्यामुळे ह्याला कुठंतरी तुमच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या विश्वासाने तुम्ही पुढं आला तर आमच्यासारखे धरणग्रस्त मागं येतील आणि तिथं एक जाब निर्माण होईल. जाब विचारता येईल. जसं टेमघर धरणावर आदिवासी कातकर वस्तींना तिथं जागा उपलब्ध करून दिली. मेधाताई पाटकर त्यांनी स्वतः तिथं आंदोलन केलं आणि त्यांना त्या गावात धरणग्रस्त गावात जागा गेलेली त्यांना उपलब्धता करून दिली. तशा पद्धतीने एखादं आंदोलन मोठं उभं करायला लागेल आणि ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागणार आहेत. टाटा कंपनी मुंबईला अख्ख्या जवळ देशाची राजधानी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ती लाईट आमच्या मुळशी धरणग्रस्ताच्या पाण्यामुळे तिथं लाईट जळते. पण त्यांचा मोबदला आम्हाला काय धरणग्रस्ताला मिळत नाही आहे. आमची मागणी एक साहेब की टाटा धरणग्रस्तात जे टाटाच्या हद्दीमध्ये कॅप्चर एरियात जी गावं आहेत त्यांना ह्या टाटा कंपनीने ती लाईट तिकडं देत आहेत. त्याचा CSR फंडाचा फायदाही इथं होत नाही, कुणाला मिळत नाही. त्यामुळे ते लाईट ह्या पूर्ण धरणग्रस्त जी गावं आहेत त्यांना मिळावी ही एक मागणी मोठी आहे आणि ती मोफत द्यावी. कारण अब्जावधी रुपये ते कमवतात परंतु त्याचा एकही लाभ कुठल्या प्रकारचा होत नाही. ती टाटा धरणग्रस्त लाईट द्यावी. तसेच जे शिक्षक ITI इथं उभा केला आहे, शाळा उभी केली, ITI उभा केला, इमारत उभी केली, परंतु आता जे शिक्षक काम करतात त्यांची सोय पगाराची ते करत नाहीत. त्यांनी उभं करून दिलं आहे परंतु त्यांची पगाराची सोय विद्यार्थी शिकत आहेत धरणग्रस्त विद्यार्थी त्यांची सोय करत नाहीत.
म्हणजे असे भरपूर मुद्दे आहेत. परंतु आता काहींनी सांगितलं वेळ कमी आहे, आपण वेळोवेळी परत भेटू, त्यावेळी तिथं चर्चा करू. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेषतः अनिल पवार यांचं विशेष आभार मानतो धरणग्रस्त म्हणून. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गोविंद सरुसे, भांबर्डे गावचे. हॅलो. खरं तर या मुळशी धरणग्रस्तांच्या व्यथा थोडक्या आणि कमी शब्दात मांडणं फार कठीण आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्यासारखी जहालवादी जी माणसं आहेत ती कमी फार बोलत नाहीत. पण संयोजकांच्या आज्ञेनुसार वागलं पाहिजे. खरं तर मी तसा पाहिलं तर अगदी जहालवादीच आहोत. पण डॉक्टर सदानंद मोरे साहेब यांच्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कधी एकत्र येतो किंवा आलो आणि त्या अनुषंगानं थोडा मवाळही व्हायची भूमिका थोडा आम्ही मवाळाही झालेलो आहोत. असो, मी माझा जास्त काही परिचय इथं देणार नाही. माझा परिचय द्यायचा झाला तर अपूर्ण अख्खा दिवस लागेल, कारण अख्खी व्यथा ह्या मुळशी धरणग्रस्तांची माझ्याच कुटुंबावर आहे. गेले अनेक वर्ष, ही 100 वर्षाची ही जी तुम्ही जर सर्व पाऊल खुणा जर पाहिल्या तर जवळजवळ 4थी पिढी आणि माझी मुलं धरली तर 5वी पिढी, ही अशी ही 5वी पिढी ह्या ह्या धरण भागामध्ये आम्ही वावरतोय. गेले अनेक वर्ष ही संघर्षाची गाथा पुढं जात असताना अनेक अन्याय अत्याचार या कंपनीच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून या आमच्या या धरण भागातील जनतेवर झालेलेच आहेत. मी त्याचा फार पोहापोह करणार नाही. पण खरंच खऱ्या अर्थानं आज 100 वर्ष पूर्ण होत असताना की 100 वर्षापूर्वी ज्या व्यथा होत्या त्या आजही तशा जैशा तशा आहेत. आणि त्याला कुठेतरी मार्ग काढायचा ह्या अनुषंगानं आपण सर्वजण मंडळींनी घेतलेला जो काही निर्णय, तो एकदम जो उपक्रम आहे, तो उपक्रम आपल्याला अजून नेटाने पुढं नेला पाहिजे, की जेणेकरून आज काय झालं, जात्यातलं जळतंय सुपातलं असतंय, जे साऱ्यांची होईन तरारी अशा प्रकारे झालेलं आहे. जे जात्यात आहे त्यांना वाटतं बरं चाललं यांचं चाललं, पण सुपातल्याला वाटतं माझी मजा चालली. पण जेव्हा सुपातला जात्यात येईल तेव्हा त्याला त्याचं महत्त्व कळेल. अशीच धरणग्रस्तातल्या काही लोकांची पण परिस्थिती आहे आणि इथल्या राजकीय लोकांची पण तीच परिस्थिती आहे. राजकीय मंडळी ही सुपात आहेत, राजकीय मंडळी ही सुपात आहेत. त्यांना वाटलं जात्यातलं जळतंय ते बरोबर आहे, पण ज्यावेळी या सुपातल्या राजकीय जी मंडळी आहेत ती जेव्हा जात्यात येतील तेव्हा ह्यांना ह्या जे काय या धरणग्रस्ताच्या व्यथा आणि प्रश्न आहेत त्याची उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्ष ह्या संघर्षामध्ये काम करत असताना मेघाताईच्या माध्यमातून मला वाटतं मी 2005-06 साली ह्या संघटनेशी आम्ही थोडं निगडीत आलो. तसं तर आमचा राजकीय वारसा एक राजकीय संघटनेशी निगडीत होता. पण काही कालांतरानं असणाऱ्या धरण विभागाच्या ज्या व्यथा आम्ही राजकीय दृष्टीने जाऊन पाहिल्या, सामाजिक दृष्टीनेही जाऊन पाहिल्या, पण त्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सुटायला पाहिजे होत्या ते तिथे कुठेतरी राजकीय खोडा तयार व्हायचा. आणि मग अनुषंगानं आपण काहीतरी वेगळा पर्याय शोधला पाहिजे. या अनुषंगानं आम्ही ताईंच्या मार्गदर्शनामध्ये ह्या जनआंदोलनामध्ये आलो. अनेक वेळी मग दिल्ली दरबारी असू द्या, महाराष्ट्र शासनाच्या दरबारी असू द्या, ताईंनी आम्हाला ज्या ज्या वेळी मदत करायची वेळ आली त्या त्यावेळी या मुळशी धरणग्रस्तांसाठी हे ताई आमच्या सदैव पाठीशी उभे राहिल्या. आमच्या फक्त आता धरणग्रस्तांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या सुटण्यासाठी अनेक वर्षे गेलेली आहेत. इथून पुढं सुद्धा एक जन आंदोलन चांगल्या प्रकारचे तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून एक मोठं जन आंदोलन आपण उभं केलं पाहिजे, की जेणेकरून ह्या जे काय 100 वर्षाचे जे काय प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. आमचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो मुळशी वाघवाडी पूल आणि कुंभेरी आंबोनी तिसकरी पूल, हे जर पूल आमच्या ह्या भागामध्ये झाले तर आमचा जो सर्वात महत्त्वाचा दळणवळणाचा असणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटला तर आम्ही एक चांगलं पर्यटन या भागाला देऊ शकतो. या सरकारने आमची व्यवस्था करायची गरज नाही, आम्ही सरकारची व्यवस्था करू. एवढं चांगलं पर्यावरण आमच्या या भागामध्ये आहे. आणि त्या भागाला जर खरंच चांगल्या पर्यावरणाची जोड द्यायची असेल तर हे रस्ते आणि इथले पूल झाले पाहिजेत. आणि हे
कंपनीच्या माध्यमातून जर कंपनीला हे काहीच अशक्य नाही, कंपनीने एकदा वेगळा ठरवलं तर एका वर्षात हे दोन्ही पूल बांधतील, पण कंपनी आणि राजकीय नेते याच्यामध्ये कुठेतरी गफलत करतायत आणि आम्हा सर्व जे काय धरणग्रस्त आहे यांचे हाल करतायत. तर माझी या सर्व दोन्ही मंडळींना विनंती आहे की आपण ह्यामध्ये आपण सर्व मंडळी याच्यात चांगल्या प्रकारे लक्ष घालून आम्हाला ह्या पद्धतीने न्याय मिळवून द्यावा. आम्ही सर्व मंडळी ज्या ज्यावेळी आंदोलन जनआंदोलनाच्या माध्यमातून जेव्हा मोर्चे आंदोलनं करू त्यावेळी तुम्ही सर्व मंडळींनी आमच्या पाठीशी उभे राहा अशी एक विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर एकनाथ दिघे भांबर्डे हे अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. सांगा मला टाटा बिर्ला, सांगा मला टाटा बिर्ला, बाटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचा साठा आमचा, वाटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचा साठा आमचा, वाटा कुठं आहे हो. दुसरं मला एक म्हणायचं आहे, आमच्या ह्या धरण भागामध्ये 17 ग्रामपंचायती, 17 ग्रामपंचायतीचे आता पूर्वीप्रमाणे 7 जण निवडून देत होते असं सरपंच नाही, 8वा सरपंच आहे. म्हणजे 17 ग्रामपंचायतीचे 17 सरपंच आणि सगळे सदस्य जर धरले तर कमीत कमीत 119 सदस्य, एवढी जरी लोक इथं आली असती तर हे पूर्ण भरलं असतं. मग अशी मला वाटतं ते माझ्याच कवितेतलं आमच्या गोविंदनी म्हटले, जात्यातलं दळतंय सुपातलं असतंय साऱ्यांची होईल तारा. आम्ही दळतोय तरी आम्हाला काही त्याची फिकीर नाही. यापूर्वी मला वाटतं गांधी जयंतीच्या दिवशी सुद्धा अनिलजींनी कार्यक्रम ठेवला होता. त्यांची महत्त्वाची महत्त्वाकांक्षा अशी होती की आम्ही जेव्हा मुळशी सत्याग्रह पर्व दुसरं काढलं तेव्हा त्यांची महत्त्वाकांक्षा अशी होती की ते म्हटले आपल्याला एक मोठा असा म्हणजे महाराष्ट्रात व्यापी असा असणारा कमीत कमी 5 ते 7 दिवस चालेल. जसा तुमचा हरिभक्त पारायणांचा सप्ताह 7 दिवस चालतो, 7 दिवसा सप्ताहामध्ये 7 जण सुद्धा माळकरी तयार होत नाहीत, पण याच्यामध्ये क्रांतिकारक तयार होतील. शौर्य नाही जायाची निशाणी, काय कामाची असली जवानी. अरे तुमच्यात जर शौर्य नाही तर तुमच्या जवानीला उपयोग नाही, तुमची जवानी तर कामास आली पाहिजे. मला वाटतं सूर्य सरपंचांनी सांगितलं, पुढून आले आणि त्यांनी सत्याग्रह चालू केला. आता आपण मागून तरी येऊन चालू करा, तरी पुढूनच येत आहेत आपल्याला बळ म्हणजे हे करतायत, तरी आपण सावध होत नाही. साहेब, या ठिकाणी अनेक अशा मागण्या आहेत. एसटीची सरकारनं म्हटलं लाडकी बहीण, लाडकी बहीण. या लाडक्या बहिणी पैसे काढाय येतात, पैसे काढाय आल्या की नेमकी शुक्रवारपासून जी एस टी नसती ती रविवारपर्यंत लाडक्या बहिणी इकडे कुणाचा तरी आश्रय शोधतात. आता ह्या लाडक्या बहिणी, तुमची बायको, मुख्यमंत्र्यांना सांगतो किंवा मुख्यमंत्र्यांना सांगतो, तुमची बायको जर कुठे राहिली तर तुम्ही तिची काळजी करसाल, मग बहिणीची काळजी नाही करायची का? म्हणजे 3 दिवस धरण भागामध्ये एस टी नसती. हे 8 गावाच्या सरपंचांना आणि 117 सदस्यांना सांगतो की हे निवडणूक आली की मात्र तुम्ही हे करताय, परंतु या एस टीचं कुणी काय करायचं? तिसरा प्रश्न असा आहे, गावठाणाचा प्रश्न तर आमचा झाला म्हणून आज महापर्यंतच्या वेळ आली, आज सूर्यांच्या वेळ आली म्हणून आम्ही आज बाहेर पडलो. टाटाच्या गस्तांनी जे आदिवासी आहेत कातकरी आणि कातकऱ्यांची उपजीविका माशावर असते. साहेब, तुम्हाला महत्त्वाचं सांगतो आणि या सर्वांना पण सांगतो, माझ्या भांबर्ड्यामधली व्यथा सांगतो. भांबर्ड्यामध्ये आता जे लॉकडाऊन पडलं होतं, लॉकडाऊनमध्ये मुंबईमधली लोक आली होती. भांबर्ड्यामध्ये एकनाथिकाकडे किंवा अनेक लोकांकडे जी शेतीची कामं करतात त्यांच्याकडे वर्षभर बसून काही असं निदान धान्य तरी दळून खाल्लं असतं असं होतं, पण मुंबईकरांकडे काही नव्हतं. मुंबईकर इकडे आले त्यावेळेला या आदिवासींनी त्यांना कालवण्याला काय नव्हतं तर यांनी खेकडं भराडली आणि त्यांना नेऊन दिली. असे हे आदिवासी आमचे प्रेमळ आहेत. त्या आदिवासींना सांगा, मला यातलं एकाही सरपंचांनी किंवा सदस्यांनी सांगावा की त्यांना हक्काच्या घरासाठी पहिली जागा आहे का, तेव्हा तुम्ही घर द्याल. आमचे प्रश्नच मला वाटतं आपण मांडतोय, हे सगळं करतोय. आज आम्ही मापाऱ्यांच्या घरासाठी आपण सर्वांनी गेलो, तिथं आंदोलन केलं, त्यांचं घर उभं राहून केलं. तेव्हा टाटा आणि ते म्हणजे बरेच टाटांच्या अधिकाऱ्यांना अरे टाटा घाबरते, पण आता आहे ना ही मवाळ भूमिका ठेवूच नका.
सत्याग्रह सत्याग्रह सत्याग्रह. खरंच आम्ही कंटाळलोय सत्याग्रहाला, महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला. आता आहे ना असं पेटून उठलं पाहिजे, आणि पेटून उठल्याशिवाय खरंच आमची उन्नती होणार नाही. आणि आम्हाला ते कळालं जेव्हा आम्ही पेटून उठलो, तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला घरं बांधून दिली. जेव्हा आम्ही मवाळ राहिलो त्यांच्या घरावर आजही छप्पर नाही. मग पेटून उठलं पाहिजे की नुसतं सत्याग्रह सत्याग्रह करून बसलं पाहिजे? सत्याग्रह केलाच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र झालं पाहिजे. मावळची 5 धरणं आणि हे 6वं धरण. एक लक्षात ठेवा, जेव्हा मावळची 5 धरणं झाली तिथं उठाव झाला नाही, पण मुळशीच्या धरणात उठाव जेव्हा झाला तेव्हा टाटाने 7वं धरण मात्र कुठं बांधायचं घेतलं नाही. याचं कारण फक्त मुळशी सत्याग्रह आहे. म्हणून सत्याग्रह हा कामास आलेला आहे. आता एसटीचं झालं, शिक्षणाची अवस्था तीच आहे. जर समजा आमच्या धरण भागातील विद्यार्थी आहेत, पोमगावपासून विद्यार्थी जर इथं येत आहेत धरण भागामध्ये, जर टाटानी ठरवलं, आता टाटानी ठरवलं तर काय करू शकतं आणि काय नाही, काय बाबा ते मला काय कळणं झालं. माझ्या गावठी भाषेत सांगतोय, कसं काय काय कळणं झालंय. तिकडे म्हणतात कोट्यावधी रुपये टाटानी दिलं कुणाला, सरकारला. अरे कोट्यावधी रुपये काय दिली, ती खास फसवणूक आहे. इथलं जे जो आम्ही घराचं घरपट्टी भरतो तसली ती घरपट्टी त्यांनी या पाण्याचा कर भरला नाही, तो कर बुडवला आणि यांना दाखवलं मी तुम्हाला पैसे देतोय. काही दिलं नाही, ते आमचाच वाटा तिथं दिला. पण सरकारला त्यांना वाटलं आम्हाला बरंच काही पैसे दिलं आणि सरकार त्याला भाळलं. सरकार नव्हे, आमच्यापासून फार भाळल्याचे सदस्य झाले असतील. कोण काय झालं असेल, उठाव कुणीच केला नाही. आणि टाटाला म्हणलं बाबा याय, आम्ही टाटाला मानतो त्याबद्दल वाद नाही, पण मानतो म्हणजे तुम्ही आमच्यावर मानव सुरी ठेवायची काय. आता तर मला वाटतं एकच टाटाचा माणूस राहिला आहे की जेणेकरून तो माणूस आता त्या याच्यावर बसलेला आहे. याच्यानंतर मला वाटतं त्यांचं काय पुढीतच होत चाललंय. मी असं म्हणू नये, पण मी पण म्हणतोय काय कराय. आणि म्हणून सरकारने ही जमीन आमच्या ताब्यात द्यावी, आमच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात द्यावी, विस्थापितांना द्यावी. आदिवासी असेल, कातकरी असेल, त्यांना लवकरात लवकर तुम्ही हे करावं. आणि आरोग्याची व्यवस्था तशीच आहे. परवा मालेचे सरपंच, तुम्हाला सर्वांना एक सांगतो, परवा माझ्या गावातली एक आदिवासी बाई होती. रात्रीच्या 2 वाजता तिचं पोट दुखायला लागलं. रात्रीच्या 2 वाजता पोट दुखायला लागलं आणि तो आदिवासी माणूस माझ्याकडे कमीत कमी 3:30ला आला. तिथून माझ्या मुलांनी गाडी 4 वाजता काढली. माल्याच्या दवाखान्यात आलं. माल्याच्या दवाखान्यात एकही कर्मचारी नव्हता. त्या माल्याच्या तिथं गाडी कमीत कमी 10 वाजेपर्यंत, सकाळच्या 10 वाजेपर्यंत गाडी ठेवली. त्या बाईचं पोट कडक झालं. तिथून गाडी जी काढली, तिथून ॲम्ब्युलन्स 10 साडेदहाला ॲम्ब्युलन्स इथून काढली आणि तिला कुठे गेली, दिली तर पुण्याला नेली. म्हणजे त्या बाईची अवस्था काय झाली असेल, कशी झाली असेल, हे आपण एक करावं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हा लढा आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. ही जनजागृती सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि आपण आपल्यासाठी लढत नाही तर आपण सर्वांसाठी लढतोय. ते एकट्या अनिलजींची किंवा कोणाची जबाबदारी नाही, तर ते आपल्या सर्वांची लढाई आहे. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली आणि मी थोडासा तरी म्हणजे आगाऊ बोललो, माफी असावी. जय हिंद. धन्यवाद. यानंतर आपण शेवटची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेणार आहोत सुनील वाघ यांची, आणि त्यानंतर डॉक्टर भारत पाटणकर सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतरच्या सत्रामध्ये डॉक्टर सदानंद मोरे सरांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत आणि काही ठराव आपण करणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण कृपया इथे थांबावं. मुळशी सत्याग्रह शताब्दीनिमित्त अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद 2025 आजच्या या परिषदेला हा 100 वर्षाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी परिषद घेण्यात आली. आणि या परिषदेला डॉक्टर बाबा आढाव, त्यानंतर मेधा पाटकर, डॉक्टर भारत पाटणकर, समोर सर आहेत डॉक्टर सदानंद मोरे सर, आणि या सर्वांचंच मी धरणग्रस्तांच्या वतीनं मनापासून स्वागत आणि धन्यवाद मानतो. कारण एवढी मोठी माणसं आज या मुळशीमध्ये येणं आणि या विषयावर चर्चा होणं, मंथन होणं, सर्वांचे वेगवेगळे विचार ऐकायला येणं, खरं तर माणसं एकत्र येणं आणि त्याच्यावर त्यापेक्षा मोठं म्हणजे त्या समस्यांवर चिंतन होणं हे फार गरजेचं होतं. त्याच्यावर उपाययोजना सुचवणं. खरं तर माझं गाव मुळशी धरणाच्या आतमध्ये वाघवाडी आहे. मुळशी धरणाचा नकाशा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मुळशी धरण कसं आहे. आणि अनेकांना म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी बोलतोय मी, की काही अंशी विखुरलेला विकास ज्याला म्हणू अशा पद्धतीचा विकास, आमच्या व्यथा सांगायच्या किती अशी परिस्थिती अगदी थोडक्यात मध्ये सांगतो. सर्व काही रिपीट झालेलं आहे. सर्व काही
रिपीट झालेला आहे. याच्यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे, ती म्हणजे अशी की ज्या ठिकाणी आता आमचं गाव आहे त्या ठिकाणी असणाऱ्या घरांना गावठाण म्हणून मंजूर करण्यात यावं. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला असणाऱ्या ज्या देशात प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे त्या पायाभूत सुविधा आम्हाला मिळाव्यात. ह्या फक्त सरांना विनंती आहे की ह्या मूलभूत सुविधा आम्हाला मिळाव्यात. त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, हे रस्ते असतील, वीज असेल. आणि दुसरी गोष्ट अशी की मुळशी ते वाघवडी पुलाचाही उल्लेख झाला. खरं तर मुळशी ते वाघवडी पूल याच्यासाठी महत्त्वाचा आहे की मुळशी धरण भागामध्ये लोणावळा असेल, पुणे असेल, पौड असेल किंवा इकडे ताम्हिणी असेल किंवा खाली महाड असेल, ह्या भागामध्ये जाण्यासाठी वाघवाडी ते मुळशी असा जर पूल झाला तर जवळजवळ अगदी 400-500 मीटरचा पूल झाला तर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर, 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आमचं कमी होऊ शकतं. आणि इथला तरुण जो आज गावात राहू शकत नाही, सर आमच्या गावची अशी परिस्थिती आहे, गावात जेवढी घरं आहेत तेवढी लोकसंख्या आता गावात राहतच नाही. म्हणजे माणसं मोजली तर घरं जास्त, माणसं कमी आहेत. याचं कारण असं आहे की तिथं कोणतीच आज प्यायला पाणीसुद्धा नाही, जे धरण पाहतोय आम्ही डोळ्यानं. परंतु धरणाच्या अलीकडची बाजू पाहिली किंवा धरणाच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर लोक तेच धरणाचं दृश्य म्हणजे लेखीव दाखवून हॉटेल व्यवसाय करणारे आज पैसा गोळा करतायत. आणि 100 वर्षापासूनच्या प्रश्नावरती आम्ही अडकून ठेवले, आम्हाला कारण नसताना अडकून ठेवले. आम्ही शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये गेलो, शिक्षण घेतलं, पण सर्वांनाच हे शक्य होत नाही. आणि आई वडील म्हातारे झाल्यानंतर त्यांना बरोबर पुण्याला घेऊन जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आणि जे आई वडिलांना ज्या मुलांनी पुण्यासारख्या शहरामध्ये नेऊन सांभाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी जास्त दिवस साथ दिली नाही. हे इतकं भयानक आमचं दुःख आहे की आम्ही कोणाला सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या आईवडिलांना पुण्यामध्ये छोट्या छोट्या खोल्यांमध्ये सांभाळायचे तरी कसे. आणि गावामध्ये कोणत्याही शेतीमध्ये आपण सर्वजण शेतकरी आहोत, शेतीमध्ये काहीच कमी जास्त मोठ्या प्रमाणात काही पिकं घेतली, काही का होईना पीक येतं. आणि आपलं गाव म्हणून सांगण्यासाठी, हक्कासाठी जे काही दिवसभर आपले चर्चा मंथन झालं तर खरोखरच बाबा आढाव असतील, मेधा पाटकर असतील, सरांनी सुद्धा इतकं विस्तृत असं छान मार्गदर्शन केलं. आणि त्याबद्दल खरंच मी सर तुमचा इतका ऋणी आहे. आणि आपल्या ह्या विचार मंथनातून, या परिषदेमधून आपलं जे पुढची लढाई आहे निश्चित आपल्या मार्गदर्शनाखाली हे मुळशीकर लढतील अशी मी तुम्हाला विश्वास देतो. कारण प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाला आपल्या समस्येची जाणीवच नाही, आपला शत्रू कोण आहे हेच माहीत नाही. इथपासूनची खरी सुरुवात आहे. आणि आम्ही पुण्यामध्ये कॉलेजसाठी गेलो, ज्यावेळेला शिक्षणासाठी गेलो, मी जवळजवळ 2003ला पुण्यामध्ये गेलो ग्रॅज्युएशनसाठी. आणि बाबा आढाव असतील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PB सावंतसाहेब असतील, न्यायमूर्ती BG कोळसे पाटील असतील, या लोकांची भाषणं वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ऐकून समाजाचं दुःख काय असतं आणि ते समजून घेण्याची प्रेरणा आम्हाला खऱ्या अर्थाने तिथून मिळाली. आणि म्हणून या गावाकडं जर कधी पाहिलं तर रडण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. आपल्या हातात कोणतं आजच्या काळामध्ये काही ऑप्शनच नाही की आमची जाण्या येण्याची सुविधासुद्धा एवढ्या वर्षानंतर देखील आत्तासुद्धा लोकांना जायला पर्याय नाही, एवढी भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी संघर्ष आणि लढणं, ह्या संघर्षासाठी निश्चित आम्ही सर्वजणच तयार असतो आणि सातत्याने तयार असतो. आणि तुमचं मार्गदर्शन जर मिळालं तर निश्चित हा लढा यशस्वी होईल आणि लोकांना जगण्याचा हक्क मिळेल. मी या पुस्तकामध्ये खूप छान की मुळशी धरणग्रस्तांचा मुळशी धरणग्रस्त हे कसे आर्थिक विषमतेचे बळी ठरत आहेत किंवा आर्थिक विषमता कशी झाली इतका विस्तृत लेख लिहिला आहे. तो आपण सर्वांनी निश्चितपणे वाचावा. त्यातून तुम्हाला आमच्या धरण भागातल्या सर्व समस्या कळतीलच. आणि मी येणाऱ्या पाहुण्यासाठी खऱ्या अर्थाने सांगतो, सर्वांच्या ऋणात राहून धन्यवाद देतो. परिसंवादाचे अध्यक्ष या नात्यानं डॉक्टर भारत पाटणकर सर आता आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. वेळ भरपूर झालेला आहे. खरं म्हणजे परिषदेला जे नाव आहे ते लक्षात घेता मला आता असं वाटायला लागलं की हा परिसंवाद किंवा ही चर्चा सुरुवातीला घेतली असती तर बरं झालं असतं. कारण जे आपण सांगताय सगळे त्याच्यावरून आत जाण्याची अडचण असल्यामुळं सुद्धा मुळशीकडचे लोक बहुतेक गेलेले आहेत. त्यामुळं जरा काहीतरी आपल्या नियोजनामध्ये प्रॉब्लेम झाला. आपलं लोकांना आपण बोलण्यापासून आवरू शकलो नाही. मर्यादेत बरेच लोक माझं सुद्धा जरा जास्त झालं असेल, प्रत्येकाचं भाषणं जास्त झाली. मला सुरुवात या बाबतीमध्ये आता जो विषय आहे तो असा करायचा आहे की आपल्याला आत्ताची चर्चा काही फार त्यातनं निघणार आहे असं नाही. एक सूचना म्हणून आत्ताची आपण जमा करतो आहे. लढा उभा करायचा असेल तर लढा परिषद घेतली पाहिजे. आणि ती लढा परिषद मला वाटते की आतमध्ये
धरणाच्या माणसं जास्त जिथं राहतात त्यात आणखीन तुला पलीकडचा काठ आणि अलीकडचा काठ पण आहे. तर त्यातली कुठली जास्त जागा सोयीची होईल, जास्त संख्या यायला, हे तुम्हाला नक्की माहिती आहे. त्यामुळं ती जागा निवडून लवकरात लवकर एक लढा परिषद घ्यायला पाहिजे आणि मागण्या ज्या आत्ताच्या सूचना असतील त्याच्यावरून आपल्याला त्या मागण्या निश्चित करून त्या ठिकाणी आपण लढ्याची तारीख ठरवली पाहिजे. आणि मुळशी सत्याग्रहाच्या संपूर्ण कालखंडामध्ये एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की महाराष्ट्रभरातली बिगर धरणग्रस्त माणसं, धरणग्रस्त नसलेली माणसं मोठ्या संख्येने सत्याग्रहात अटक झाली, त्यांनी लाठ्या खाल्ल्या, काही जण जेलमध्ये सुद्धा त्यांनी चक्क्या पिसलेल्या आहेत, स्त्रियांनीसुद्धा. तेव्हा तसं काय आत्ताची परिस्थिती नाही, त्यांचं तेवढं धाडस होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं महाराष्ट्रातले सुद्धा सत्याग्रही म्हणा किंवा लढा पाठिंबा देणारे चक्क यादी काढावी, जाहीरपणे वर्तमानपत्राला द्यावं की ज्यांना ज्यांना वाटतं की 100 वर्षाचा हा प्रश्न सुटला पाहिजे त्यांनी अमक्या दिवशी अमक्या ठिकाणी यावं, आणखीन यामध्ये भाग घ्यावा. अशा तऱ्हेचं त्या परिषदेच्या आधी त्या परिषदेलाच आपण बोलवावं त्या लोकांना, अनेक लोकांना. हा एक पहिला मुद्दा मला वाटतो, कारण त्यांना हे सगळं वाया जाईल. आजचं 2 दिवस, आजचं सकाळपासूनचं वाया जाईल असं मला स्वतःला वाटतं. दुसरा मुद्दा आहे की मला मगापासून सारखं झालं की या धरणाला कायदा लागू नये, कायदा लागू नये, धरणग्रस्त कायदा लागू नये. मग त्याच्यात आपण असं का बोलतो आहे असं मला काय कळेना. आपलं जे पुस्तक आहे ते सह्याद्रीचे अश्रू म्हणून आहे. कोयना धरणग्रस्तांच्या उठून बाहेर घालवण्याला ज्या वेळेला 30 वर्ष पूर्ण झाली होती, आत्तासुद्धा त्यांचा लढा चालू आहे, पण 30 वर्षे पूर्ण झाली होती त्यावेळेला संपूर्ण त्या परिसरामध्ये जलाशयाच्या अलीकडं, जलाशयाच्या पलीकडं चालत बोटनं 80 किलोमीटरचा परिसर आम्ही स्वतःसुद्धा पायी चाललेलो आहे, सलग करून, मध्ये मध्ये जरा गॅप घेऊन. अनेक प्रचंड लढा परिषदा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. आणि 1988-89ला 88ला सातारला न भूतो न भविष्यती असा इतिहासातला मोर्चा, ठिय्या आंदोलन, बेमुदत ठिय्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. आणि त्या दरम्यान मी एक लेख लिहिलेला होता. त्या लेखाचं टायटल हे सुद्धा कोयनेचे अश्रू असं होतं. तर आता मलासुद्धा तिथं जाताना महाबळेश्वरवरून एक रस्ता आहे इकडच्या काठाचा, आणि मला वाटायचं हे एकदम गुबगुबीत असे नितळ कांतीचे, कधी उन्हात गेले नाहीत असे वाटणारे मोठ्या गाड्यातनं बसून भराभरा गाड्या खाली जायच्या. आणि आमची लोकं वजं त्यांची घेऊन वजं उचलून त्या बोटमध्ये ठेवण्याची, आणि ते लोक काय म्हणायचे, वा काय निसर्ग आहे. म्हणजे मला डोक्यात तिडकच घ्यायची. मग यांना हे दिसत नाही की ह्यो माणूस त्या निसर्गाच्या चांगलं दिसते ना, त्याला ते माणसं कारणीभूत आहे, त्याचे वजं उचलतात. म्हणजे अशा तऱ्हेचा थोडासा राग आपल्या सगळ्यांना निर्माण व्हायला पाहिजे, आमच्यासारख्यानं सुद्धा. तर त्याच लढ्यातून काय झालं, कारण मी थोडक्यात बोलणं आवश्यक आहे. त्या लढ्यामधून जास्त सांगण्याची आवश्यकता असलेलं ते मी सांगणार आहे, पण वेळ नसल्यामुळं एका वाक्यात सांगणार आहे की तिथं आम्ही मागणी केली की हे धरण हे खरं म्हणजे ब्रिटिशांनीच पहिलं आखलेलं होतं, की जे या मुळशी सत्याग्रह पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि तो यशस्वी लढा झाला की ते धरण कॅन्सल झालं. त्यावेळेला कोयनेकडे सुद्धा तो सत्याग्रह करण्याचा प्रसंग होता. ते नंतर झालं, स्वातंत्र्यानंतर झालं. तेव्हा हे धरण जरी पूर्वी झालेलं असलं तरी त्यानंतर कायदा झाला आहे ना, आणि तो कायदा योग्य आहे असं आपलं वाटतं आहे म्हणून तो कायदा झालेला आहे. तो सुद्धा लढ्यातूनच झालेला आहे. बाबांनी सकाळी सांगितलं तो एखाद्या प्रसंगात त्या लढ्यातून नाही झालेला. तो प्रसंग आहे यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीतला. त्याच्यावर एक कविता संग्रह पण आहे. मिंडे कुठे गेले का ते असं का करतात?
तर ते एक कवीच आहे, ते कुकडीचे धरणग्रस्त आहे स्वतः, आणि त्यांचे आई वडील त्यामध्ये भाग घेतला होता त्यांनी. तो प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे. जर यशवंतराव चव्हाणसुद्धा जर त्याच पद्धतीचे होते, वेगळ्या पद्धतीचे होते, म्हणून त्यांनी त्या दिवशी लाठीमार करू दिला नाही आणि आत्ता उद्घाटन होणार नाही म्हणून सांगितलं. पण पुढं त्यांचे शिक्षण त्यांनी सजेस्ट केलेले वसंतराव नाईकांचं उदाहरण बाबांनी सांगितलं. तेच म्हणत होते दत्ता देशमुखांना कुठनं जमीन आणायची. तेव्हा काय फार नवीन फरक पडलेला नाही. ब्रिटिश काळामध्ये हे सगळं लढ्याच्या प्रेशरमधून नंतर झालेलं आहे. प्रचंड लढे झाल्यानंतर हा कायदा झालेला आहे. आमचं म्हणणं, हा कायदा बॅकडेटेड पद्धतीनं का नाही लावायचा. कर्मचाऱ्यांचे लढे होतात त्यावेळेला बॅकडेटेड पद्धतीनं म्हणजे पाठीमागं पूर्व काय म्हणतात त्याला, पूर्वलक्षित लक्षी पद्धतीनं अंमलबजावणी का नाही करायची. म्हणजे आज करार झाला पण पगार 4 वर्षापूर्वीपासून वाढायचे. असं होतं आहे की नाही कर्मचाऱ्यांचे, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी. मग धरणग्रस्तांच्या बाबतीत झालं तर काय बिघडतं आहे. आणि कोयनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत नसलेली आनंदाची गोष्ट सांगतो की त्यावेळेला त्यांना GR करावा लागला आणि तो GR असा झाला की 1986च्या कायद्याप्रमाणे कोयना धरणग्रस्तांचं पुनर्वसन होईल आणि जेवढे पैसे मिळाले तेवढे सुद्धा द्यायची गरज नाही असं ओरिजिनल होतं. पण नंतर जर बदललं, पण पैसेच कमी मिळाले होते, तुम्हाला तर पैसे मिळालेलेच नाहीत, त्यामुळं तुम्हाला ते फुकटच मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांचे एका एकराला 50-50 रुपये मिळाले होते. आता ह्या काळात 50 रुपये सगळे मिळालेले काय देण्यात अवघड नाही, त्यामुळं आम्ही काय बोललो नाही. परंतु त्याच्यापैकी 8-8.5 म्हणजे 950 असे खातेदार जे पात्र होते, 9,500 त्यांच्या बाबतीमध्ये एकूण 5,000 खातेदारांचं पुनर्वसन हे त्याच टप्प्यामध्ये झालं आणि त्यांना चांगली लाभक्षेत्रातली जमीन दिली गेली. हे आता आम्ही अनुभवलेलं, आम्ही अंमलात आणलेलं सत्य आहे. आपण काय म्हणतो, बाहेर देऊ नका ना आम्हाला. टाटाची जमीन आम्ही आज कसतोय, आमचे गावठाणं त्यांच्या जमिनीत आहेत, हे सगळं आमच्या नावचं करा. हा सगळा परिसर उरलेला आहे तो आमच्या नावचा करा. मग त्यात आम्ही पर्यटन करतो, काय करतो, सगळं करतो. पण आम्हाला 86चा कायदा लावा, म्हणजे आम्ही पुनर्वसनास पात्र ठरतो कायद्याच्या दृष्टीनं. तर आपली मुख्य मागणी असली पाहिजे की आम्हाला आता 99चा जो कायदा आहे, 99चा सुधारित, नुसता 99चा नाही, आजपर्यंत सुधारित, जिथं भावाबरोबर बहिणींनासुद्धा वारसदार म्हणून जमीन मिळण्याचा हक्क आहे, समान हक्क आहे, भावाची जमीन कमी न करता, असा तो कायदा आहे, तो लागू झालेला आहे. आणि तो त्या कायद्याप्रमाणे जमीन वाटप झालेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हजारो एकराचं जमीन वाटप झालेलं आहे. तर मला ह्यामध्ये तुम्ही ज्या सुचवलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये ही सगळ्यात मूलभूत मागणी आहे ती त्यामध्ये असावी असं मला वाटतं. म्हणजे एक मजबूत आधार आपल्याला प्राप्त होईल. आणि मग जे आपण म्हटलेलं आहे ते आपल्याला झालं असं वाटतं. ह्या मिनिट्समधनं कुणी जे म्हणलं मगाशी की तुमच्यापैकी कुणीतरी म्हणालं ह्यात काय फार दम नाही आहे म्हणून या मिनिटला. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की 2, 3, 4 एकदम 6 नंबर आहे बरं का, आणि 7 ह्या नंबरला एकच उत्तर आहे. आणि एक उत्तर असत नाही, असू शकत नाही, कारण मुद्दे वेगळे आहेत. या असल्या मिनिटावर विश्वास ठेवण्यात काय अर्थ आहे. पुढं एकच उत्तर आहे की ही जमीन जी आहे ती वापरली नाही तर परत घेणं वगैरे. अरे तुम्हाला का टाटाची भीती वाटते. इतकी वर्ष त्या ठिकाणी कुळ कायदा केला किती जुन्या काळामध्ये, त्यावेळेला कसेल त्याची जमीन झालं ना. तेव्हा आता टाटानं आम्हाला जमीन त्यावेळेला दिल्याच नाहीत, आम्हाला काहीच दिलं नाही. अशा वेळेला टाटाच्या जमिनी जप्त करून आम्हाला दिल्या पाहिजेत, हीच आपली मागणी असू शकते. आणि ते 86च्या आपल्या 99च्या सुधारित कायद्याप्रमाणे. तेव्हा हे बोगस आहे असं मी सांगतो तुम्हाला. हे काही त्याला अर्थ नाही. आणि हे जर फसवणूक आहे, हे 5 मुद्दे आहेत ना, ते एकाचं उत्तर एकच असू शकतं काय, हे असूच शकत नाही. तेव्हा ह्या बाकीच्या मागण्यांच्या बाबतीत मला फारसं काय बोलायचं नाही. योग्य मागण्या आहेत असं मला वाटतं. त्यामध्ये हे लॉन्च वगैरे किरकोळ आहे,
ते काय लॉन्च हे ह्यानी म्हणायचं काय काम नाही. एकदा आपलं हे मान्य झालं तर लॉन्च आपल्या लोक चालवतील, त्यात काही प्रश्न येणार नाही. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा हे वगैरे तपासणी करून काय करायचं आहे, म्हणजे तपासणी करून नंतर सांगणार आणि मग हे त्या दिवशी आपण जाळू असं मला म्हणायचं आहे. ज्यावेळेला लढा परिषद घेऊ ना त्या दिवशी त्याची जाहीर होळी करूया आपण, हे याची होळी करू की हे बोगस आहे म्हणून. तेव्हा पुन्हा मी असं म्हणेन की आपल्या पूर्वसुरींना खरी जी आदरांजली जर द्यायची असेल तर बॅकडेटेड पद्धतीनं 1999चा सुधारित कायदा मुळशी भागातल्या त्या सगळ्या धरणग्रस्तांच्या बाबतीत लावा. खाली टाटाचं जे काय दुसरं लढा चालू आहे त्यालाही लावा. ते त्यातलंच आहे प्रकरण जवळजवळ. आणि या सगळ्या मागण्या तुम्ही ज्या सांगितलेल्या आहेत त्या 18 नागरी सुविधा आणखीन गावठाण वगैरे या कायद्यात आहेत, त्याच आहेत. त्या 99चा सुधारित कायदा आहे त्यामध्ये 22 नागरी सुविधा आहेत. 22 एकूण 18 म्हणल्या आहेत पण त्याच्या पोटातल्या ज्या आहेत त्या मिळून 22 आहेत. यातनं आपल्याला पुरेच होते. म्हणजे त्यामध्ये समाज मंदिर आहे, समाज ग्रामपंचायतीचा हॉल वेगळा आहे, त्यामध्ये बालवाडीचा वेगळा आहे, भरपूरच आहेत. काय म्हणजे काय काय नेहमीच्या जुन्या गावांना नसतील एवढ्या सगळ्या मागण्या आहेत आणि त्या अंमलात आणून घेतलेल्या आहेत आपण अनेक ठिकाणी. तेव्हा आपण वेळ कमी असल्यामुळे मी काय आता फार बोलत नाही. मला असं वाटतं की आपण हा निर्णय घ्यावा, इथून जाण्याच्या आधी हा निर्णय घ्यावा असं मला वाटतं, अशी माझी विनंती आहे. मी जरा माणूस असा आहे की मला करमतच नाही मग पुढे जाताना आपण काही निर्णय घेऊन गेलोच नाहीत ना. नाही मी एकटं नाही, सगळी तुम्ही माणसं आहात हो. मी पाहुणा आहे ते. मी वेळ द्यायला तयार आहे, तो प्रश्न नाही. पण हे तुम्ही जे सगळ्यांनी प्रयत्न केले, हे इकडं बसलेली सगळी जी मंडळी आहेत, आणखीन यामध्ये का तुम्ही कुठं बसलाय, तुम्ही इथं बसला, ही सगळी मंडळी आहे ते या 2-3 जणांनी निर्णय घ्यावा. आणखीन कारण काय एकदा विजलं ना, आता जरा पेटले ना, हे जर विजलं तर पुन्हा फुकायला लय अवघड. जर राखेचं थर साठणार त्याच्यावरून सगळं होणार. साधारणपणे मार्च वगैरे पर्यंत, फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत, मार्चच्या पहिल्या आठवड्यात असं जर आपण करू शकलो तर बरोबर म्हणजे तापलेलं जे लोह असते, ते लोहार जसा वरनं हातोडा मारतोय, हाणतोय, त्याला बरोबरच आकार देतो तो, तसा हातोडा मारला जाईल. आणि आपण खोटं बोलणाऱ्या सगळ्या लोकांनासुद्धा, आणि खोटं बोलणारे सगळ्याच बाजूचे आहेत बरं का, असं काय नाही. ते त्यावेळेला खोटं बोलले, हे यावेळेला खोटं बोलले, बदलून अजून खोटं बोलतात. आपल्या पदरात पडेल त्यावेळेला खरं. आणि त्या दृष्टीनं आजच्या या सगळ्या प्रयत्नाचं फळ मिळण्याच्या दृष्टीनं ह्या बाकी सगळ्या लोकांना स्वतः आपण बोलू, एवढीच सूचना करून, एवढी माझी विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.